एकंदरीतच एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. साम टीव्हीच्या हाती लागलेली आहेत. भाग्येश जो की या एकंदरीतच या दृश्यामध्ये आपण पाहतोय की ॲक्टिवावरती जो बॉक्स दिसतोय त्यामध्ये बर्गर आणि कॉफी असल्याचं बोललं जात आहे आणि जो पोलिसांच्या ताब्यात आहे भाग्येश त्याला ही कॉफी आणि बर्गर पुरवले गेल्याची माहिती आहे. आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले. जाणून घेऊयात सागर, नेमका हा प्रकार काय, व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय? नक्की वैष्णवी, आपण जर बघितलं तर भाग्येश अग्रवालला अटक केल्यानंतर त्याचे मित्र पोलीस चौकीच्या बाहेर जमा झालेले होते आणि एका टू व्हीलरवरती त्याचे मित्र येत आहेत आणि एका बॉक्समध्ये बर्गर, त्याचबरोबर कॉफी आहे आणि कोल्ड कॉफी आहे, हे सर्व घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी जेव्हा प्रसार माध्यमांची कॅमेरे पाहिली त्यावेळेस त्याच्या मित्राला त्या ठिकाणाहून बाजूला हकलवून लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं तर एकंदरीतच हा जो प्रकार आहे हा अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी येरोडा पोलीस स्टेशनमध्ये पोर्शे कार प्रकरण जेव्हा घडलं होतं तेव्हा त्या मुलाला पिझ्झा बर्गर देण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांनी केला होता आणि तो प्रकार जो आहे तो समोर आलेला होता. आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या भाग्येशच्या मित्राकडून त्याचे लाड पुरवण्याचं काम सुरू होतं. मात्र प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात हे सर्व कैद झालं. जर आपण बघितलं तर एक टू व्हीलरवरती त्याचा मित्र येतोय आणि टू व्हीलरच्या मधोमध ऍक्टिवा गाडी दिसते आणि ऍक्टिव्हाच्या खाली एक पांढरा बॉक्स दिसतोय, त्यामध्ये काही कप जे आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात. नेमका मग अशा पद्धतीने मस्तवाल मुलांचे लाड त्याच्या मित्रांकडून पोलीस स्टेशनमध्ये पुरवले जातात. मात्र पोलिसांनी पाहतोय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि तरी सुद्धा अशा प्रकारे जर आरोपी जे आहेत त्यांना बर्गर आणि कॉफी पुरवली जात असेल तर पोलिसांवरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय. धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. एकंदरीतच पुण्यातील 2 तरुणांचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामध्ये ते अश्लील चाळे करताना दिसले होते. महिला सुरक्षेचा मुद्दा जेव्हा पुण्यात पेटलेला आहे अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि पोलीस याकडे लक्ष देत नाहीये म्हणून संताप व्यक्त केला जातोय. त्यातच ही दृश्य अजून संताप आणणारी आहे.